हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आज मस्त काल दिवसभर मजा केली आणि आता दिवसभर कामं पुरले भरपूर वेळ. अजून तर स्वयंपाक पण बाकी आहे माझा. म्हटलं चला आता व्हिडिओला काहीतरी सुरुवात करूयात. घर साफ करणं-बिरणं शनिवारी घरी नसल्यावरती मग रविवारी लोड आला ना कामांचा सगळा, तर स्वयंपाक करायला घेतेय आणि भरपूर उशीर झालाय. 12 वाजले ना. आम्ही ब्रेकफास्टला पण काहीच नाही घेतले आज, फक्त कॉफी घेतली आहे आणि त्याच्यावरतीच आहे. आता दुधी भोपळ्याची भाजी बनवते मी आता. पटकन पटापट स्वयंपाक करून पहिले जेवण करतो म्हणजे पुन्हा एनर्जी येईल, कारण की अजून खूप सारे कामं करायची आहेत ना. त्याच्यामुळे उद्या नागपंचमी आहे, त्याची पण तयारी आजच करून ठेवायला लागेल. चला घेते स्वयंपाक करून आधी. बघा, छोटासा दुधी आहे मस्त. मेन म्हणजे आमची आरू दुधीची भाजी खाते. तर मुलांना दुधी भोपळ्याची भाजी आवडत नाही, पण ती पण आधी खात नव्हती. मग मी तिला आहे ना एकदाची बळजबरी खाऊ घातली, की तू फक्त टेस्ट कर, आवडली तर खा, नाही तर नको खाऊ. मग तेव्हापासून आहे ना स्वतःहून म्हणते, हा दुधी भोपळ्याची भाजी बनव असं. छान आहे, मस्त छोटूस छोटूस. लाईट गेली आता भाजी बनवायला. 2 मिनिटं म्हणतात, आता तिची वाट बघेपर्यंत भाकरी तरी करून घेऊयात. मस्त आज बाजरीची भाकरी बनवतीये. तर लाईट कधी येईल काय माहिती पण. लाईट आली आहे, पहिले भाजी टाकली. मस्त गरम भाकरी खायची होती मला, पण सगळं उलट झालं आता. ठीक आहे, काही हरकत नाही, कारण भाकरी बनवून घेतली आधी, मग आता भाजी टाकली. हे चिलटे खूप त्रास देत आहेत आमच्याकडे. खूप चिलटे यायला लागलेत काल परवापासून. जरा बाहेर गेलो तरी तेच, घरात आलो तरी तेच. कोणाकोणाकडे आहेत असे चिलटे? जेवण झाल्यापासून सारखं बोलतेय की मला हे काम करायचंय, ते काम करायचंय. खूप वस्तू होत्या की त्या मला म्हणजे असं बनवायच्या होत्या, करून ठेवायच्या होत्या. पण काही काम केलेलं नाहीये. धड झोपली नाही, धड आराम केला नाही आणि काहीच नाही. इथे बस, तिथे बस. होतं ना एखाद दिवशी असं, म्हणजे झोपायला पण गेले, झोप पण येत नाही. कामं खूप पेंडिंग ठेवले ना असे, तर मग ती झोप लागत नाही म्हणतात ना, तसं माझं होत होतं की झोपायला गेले तर सारखे ते विचार डोक्यामध्ये, हे काम आहे, ते काम आहे. म्हटलं उठा आणि जाऊ. आली तिथून हॉलमध्ये खुर्ची देऊन बसले. बस तिथून इकडे बघ, तिकडे बघ, थोडा वेळ मोबाईल टाइमपास करत बसले. स्क्रोल करा फक्त मोबाईलवर आणि झालं. काही काम नाही झाले, पण मग आता करायला घ्यायला लागेल, कारण की आज राहिलं तर मग परत उद्या खाण्याची वांदे होतील, कारण उद्या आहे उपवास आणि आम्ही शक्यतो साबुदाणा खात नाही. बघू आता उद्या काय बनवायचं, त्याच्यासाठी प्रिपरेशन आज करून ठेवायची. एक तर उद्या आली नागपंचमी वेगळी. नागपंचमीमुळे सकाळी स्वयंपाक करता येणार नाही, तो संध्याकाळी करायला लागणार आहे. मग आता सकाळी फराळाचं काहीतरी करायचं आणि अर्ली मॉर्निंग मंदिरात जायचं प्लॅनिंग करते मी. बघू आता किती सक्सेस होतं. पहिला श्रावण सोमवारी म्हटलं जाऊयात. बघू, प्रयत्न तर ठेवायचा आपण आपला. चला आता लाडू बनवायचे मला तिळीचे, ते बनवून घेते मी पटकन. आमचा लाडू बघा कसा लाडू खायला बसलाय. क्रिटिक आहे मिनी ड्रामा सोबत. तिला म्हटलं थांब थांब, खायच्या आधी मला तुझी रिव्ह्यू घेऊ दे. तू काय म्हणूनच तर मी क्रिटिक आहे ना. फूड कुठचा आवाज झाला? खा आणि सांग. तुझ्या रेस्टॉरंट मध्ये आले ना मी. रेस्टॉरंट? मग क्रिटिक माझं रेस्टॉरंट आहे माझं. पाहिजे ना. कितनी क्रंची आहे. कंची झाले ना? आवडला? खूप सगळे गोडच पदार्थ बनले ना. हा ना. 2 दिवसापासून, 2-3 दिवसापासून गोड. तिखट. आता नेक्स्ट तिखट काय बनवू नेक्स्ट? तू बनव. सरप्राईज. रोज काय सरप्राईज? तू तुझ्या मनाचं सांग, ती बनवते. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगेन. चालेल. छान झालीत ना खरंच. मी पण एक खाल्ला तुझ्या आधी, आज मी खाल्ला. देवाला दिला, लगेच मी खाल्ला, मग तू खाल्ला. दरवेळेस तूच नेहमी पहिले खाते किंवा पप्पा खातात, त्यावेळेस मी खाल्ला. आम्ही क्रिटिक आहेत ना मग. चालेल, चला हिला लाडू एन्जॉय करू देऊ. मग तर स्वयंपाक करायचा आहे, पण भाजी आली नाही ना अजून. भाजी घ्यायला गेणारेच, घ्यायला जे गेले ते हजर नाही झाले अजून.
चला त्यांची वाट बघते मी. भाजी आली की मग करते काहीतरी भाजी. आता भाज्या आल्या आहेत. आता स्वयंपाक करायचा. काय बनवावं तेच समजत नाही. वांगी बनवायची का हो? चालते? चालेल. शी पण वांगी कशी आहेत? अजिबात फ्रेश नाही आहेत. है ना? मिरची वगैरे फ्रेश आहे. कॉर्न पण चांगले आहेत. ह्यावेळेस बऱ्या भाज्या भेटली दिसतात. काय बनवू? अरू वांग खाणार का ग? करायचं मग वांग? वांग आपण मला तर वाटतं 3-1 महिन्यापासून वांग खाल्लेलं नाही आपण. मी गावाला खाल्लं होतं. तुम्ही तर तुम्ही कंपनीत खाता, तुम्हाला असतं ना तुमच्या जेवणामध्ये. ठीक आहे, वांगे करूयात. चल आता वांग्याची भाजी करायला घेते. या भाज्या काढून ठेवते आधी. बनवली वांग्याची भाजी. कसली मस्त दिसतेय. कधी खाते असं झालंय मला. खूप दिवसांनी खायला मिळणार आहे ना. ऍक्च्युली 3 महिन्यापूर्वी पण मला वांग्याची भाजी काही इश्यू होते, त्याच्यामुळे खायला बंद केलेली होती. आणि वांगे असे आवडतात, पण आम्हाला इथे वांगी मिळत नाही चांगली, म्हणून आम्ही खात नाही. काटेरी हिरवे वांगे नाही भेटत इकडे. काटेरी आता पण आणले, हिरवे आणले, पण बिलकुल काटेरी काटे नव्हते. नाहीत त्याला, प्लेन आहेत. आणि हो बघा इथे डाळिंब सोडत बसलेत. उद्याची तयारी. हम्म. त्यांना किव आली ना माझी बायको दिवसभर खूप काम करते, मी थोडी मदत करतो हे ना. चल आता जेवण करून घेऊ. झाले ना तुमचे टाइम सोडून? हो. जेवण करून घेतो आधी. जेवण झालंय. वांग्याची भाजी मस्त झाली होती. अपेक्षेपेक्षा चांगली झाली होती. मला असं वाटलं होतं की वांगे शिळे आहेत, बिना काटेरी आहेत, तर एवढी चांगली नाही होणार. पण ठीक आहे, खाण्याची इच्छा होती म्हटल्यावरती थोडं प्लस मायनस आपण करून घेतो. पण भाजी खरंच चांगली झाली होती आणि आमच्या आरूला आवडली. आमची आरू म्हणजे आजकाल आहे ना प्रत्येक गोष्टीला असं काय ग आरू? कॉम्प्लिमेंट देते, कॉम्प्लिमेंट. नाही उद्या सकाळी परत मंदिरात जायचंय. पहिला श्रावणी सोमवार आहे, नागपंचमी पण आहे. तर बघूयात. तर यांना विचारते, हो जायचं ना मंदिरात? नक्की जाऊ. सकाळी लवकर उठणार ना? येस. हो म्हटलेत. तू लास्ट टाइम गेली होती ना त्या मंदिरातच? हो गेली होती. किती लांब आहे इथून? 1-1.5 किलोमीटर असेल. खूप जास्त नाही. हे पेप्सी कंपनीच्या बाजूच्या रोडने जायला लागतं. ठीक, जाऊ तू. हां 5-10 मिनिटाचा 5 मिनिटाचा रस्ता आहे फक्त. ठीक आहे. चला मग उद्या सकाळी लवकर उठायचंय म्हटल्यावरती आजचे जे कामं होते ते तर करून झालेत. आता उद्या सकाळी लवकर उठण्यासाठी आता लवकर झोपायला लागेल. चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. सो बाय बाय अँड टेक केअर.